श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, असं म्हटलं जातं की जे मनी वसे ते स्वप्नी दिसे। आपण जसा विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घटना घडत असतात। याविषयीच आज मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ तयार करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आपण जसा विचार करतो तसंच आपल्या जीवनात घडत असतं। मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडत असतात, काही आपल्या मनासारख्या तर काही मनाविरुद्ध। आपण जसा विचार करतो त्याच विचारांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो। जसे आपले विचार करतो तसेच आपले जीवन घडत जाते। विचारांचे महत्त्व इतके जास्त आहे की ते आपल्याला आनंदी, निराश, यशस्वी किंवा असफल देखील बनवू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच संकल्पनेचा सखोल विचार करणार आहोत। आपण जसा विचार करतो तसेच आपल्या जीवनात घडत असतं। चला तर मग आपण विचारांचा प्रवास समजून घेऊया। 1. नकारात्मक विचारांवर विजय मिळवणं। प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नकारात्मक विचार येतातच, पण त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं। नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार आणण्यासाठी आपण सकारात्मक गोष्टी आठवू शकतो, जसे की आपले यशस्वी अनुभव, चांगले क्षण किंवा प्रेरणादायी घटनांना मनात आणणं। कधी कुणाचा अपमान केला, टाकून बोलणं, अपयश आलं तर अशा वेळी आयुष्यातील सुंदर क्षण आठवा। तुम्हाला मिळालेलं पहिलं बक्षीस, तुमचं कोणीतरी छान केलेलं कौतुक किंवा मनातल्या मनात गुदगुल्या करणारं, खुदकन हसून आणणारं पहिलं प्रेम, अशा गोष्टी ताबडतोब वाईट गोष्टी विसरायला मदत करतात। अशा प्रकारे नकारात्मक विचारांवर विजय मिळवता येतो। विचारांचा परिणाम आरोग्यावर, आपल्या विचारांवर थेट परिणाम करतो, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो। सतत तणावपूर्व आणि नकारात्मक विचार करणं आपल्याला मानसिक आणि शारीरिक थकवा देतं। चिंता, अनिद्रा, हृदयविकार यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरतं। याउलट सकारात्मक विचार केल्याने मन आणि शरीर शांत राहतं, आनंदी राहतं, सुंदर आरोग्य प्राप्त होतं। म्हणूनच विचार हे नेहमी शांत, सकारात्मक आणि संतुलित ठेवायला हवेत। 2. लक्ष ठरवण्यात विचारांची भूमिका। जीवनात कोणतंही लक्ष साध्य करायचं असेल तर त्यासाठी सकारात्मकच विचार आवश्यक असतात। तेव्हा आपण एखादं लक्ष ठरवतो आणि त्यावर नकारात्मक विचारांच्या ऐवजी सकारात्मक विचार करतो, तेव्हा आपल्या मनाची ऊर्जा ही दिशा साध्य करण्यासाठी लागते। जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षेत यश मिळवू इच्छितो तर त्याचे नेहमी मी हे करू शकतो असं विचार मनात बाळगावे। 3. विचाराचे पुनरावलोकन। आपले विचार सतत बदलत असतात। दिवसाच्या शेवटी आपण स्वतःच्या विचारांचे पुनरावलोकन करू शकतो, म्हणजे दिवसभरात आपण काय विचार केले, त्यातील सकारात्मक आणि नकारात्मक विचार कोणते, त्याचा आपल्या मनावर, वर्तनावर काय परिणाम झाला हे समजून घेता येईल। असं केल्याने आपण जाणीवपूर्वक विचारांची दिशा बदलू शकतो आणि सकारात्मकतेकडे वळू शकतो। 4. समस्यांच्या वेळी विचारांना सकारात्मक ठेवणं। जीवनात अनेक वेळा समस्या येतात, त्यावेळी निराशेच्या विचारांमध्ये हरवण्यापेक्षा आपण परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो। उदाहरणार्थ, ही समस्या मला काहीतरी शिकवलेल किंवा माझी सहनशीलता वाढेल, अशा विचारांमुळे आत्मविश्वास वाढतो आणि समस्या सोडवण्याची क्षमता मिळते। 5. मनाची ताकद वापरून स्वप्न साकार करणं। मनुष्याच्या मनात कितीही मोठी स्वप्न असू शकतात, पण ती साकार करण्यासाठी मनावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे। विचार सकारात्मक ठेवून त्या स्वप्नासाठी मेहनत घेतली तर ते प्रत्यक्षात येऊ शकतात। उदाहरणार्थ, कोणीतरी नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितो तर त्याने स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून काम करायला हवं, यामुळे त्याला अपेक्षित यश मिळवण्याची शक्यता असते। 6. विचारांचा प्रभाव। आपल्या मनात येणारे विचार आपल्या भावनांवर आणि वर्तनावर प्रभाव टाकतात। जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर त्या विचारामुळे आपल्या मनात भीती, चिंता आणि उलट असंतोष निर्माण होतो। याउलट सकारात्मक विचार आपल्याला आनंदी आणि उत्साही ठेवतात। म्हणूनच आपल्या विचारांविषयी पद्धतशीर विचार करणं गरजेचं आहे। 7. आकर्षण शक्ती आणि विचार। लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम सांगतो की आपण जे विचार करतो त्यानुसार आपल्या आयुष्यात गोष्टी घडतात। जर आपण यशस्वी होण्याचा विचार सतत करत असू तर आपले मन हे त्या दिशेने कार्य करतं, त्या दृष्टीने अथवा प्रयत्न आपण करतो आणि यश आपल्या दिशेने खेचत जातं। त्याचप्रमाणे जर नकारात्मक विचार करत राहिलो तर नकारात्मक परिस्थितीच आपल्याकडे आकर्षित होते। म्हणून आपले विचार योग्य दिशेने प्रवाहित करणं आवश्यक आहे।
8. स्वतःबद्दल सकारात्मकता. आपण स्वतःबद्दल जे विचार करतो त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो. जर आपण स्वतःला सक्षम, कर्तबगार, आनंदी समजत असलो तर आपली कामगिरी सुधारणारी असते. उलट स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास आणि नकारात्मक विचार असतील तर आपण अपयशी, निराश, निरुत्साही वाटायला लागतो आणि अपयशाची भीती मनात घर करून राहते. 9. उत्साह वाढवणारे विचार. आपले विचार जर उन्नतीचे, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक असतील तर ते आपल्या प्रगतीकडे घेऊन जातात. यशस्वी व्यक्ती नेहमी आशावादी विचार करत असतात. ते कोणत्याही आव्हानांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. म्हणून आपणही असेच विचार करून स्वतःला प्रगतीकडे नेण्याची एक पायरी चढू शकतो. 10. विचारांमुळे सृजनशीलता वाढवणे. जेव्हा आपण स्वतःला प्रोत्साहित करणारे विचार करतो तेव्हा आपली सृजनशीलता वाढते. आपण नवीन कल्पना योजनांना सामोरे जाऊ शकतो. उदाहरणार्थ, जर एक कलाकार नकारात्मक विचार करत असेल तर त्याची सृजनशीलता कमी होते, पण सकारात्मक विचार त्याला उत्कृष्ट कला निर्माण करण्याची प्रेरणा देतात. विचार बदलण्याची काही सोपे उपाय आहेत. सकारात्मक पुस्तक वाचणं, उत्तम विचार देणारे पुस्तक वाचणं, आपल्याला प्रेरणा देणारे पुस्तक वाचणं, योग्य व ध्यान मन शांत ठेवण्यास मदत होते आणि विचारांना योग्य दिशा मिळते. तसेच मित्रांनो, समाजात सकारात्मक व्यक्तींची संगत, चांगली संगत आपल्याला प्रेरणा देते आणि मनावर चांगले परिणाम देखील करते. मित्रांनो, दररोज आभार मानणं. दिवसाच्या शेवटी आपण काय काय मिळवलं त्याबद्दल परमेश्वराचं आभार मानणं मनाला शांत ठेवतं. मित्रांनो, जीवनात सुख आणि दुःख आपल्या विचारांवर अवलंबून असतं. जसं आपण विचार करतो तसेच आपल्या जीवनात घडत असतं. त्यामुळे सकारात्मक विचार करायला शिका. जीवनाकडे आशावादी दृष्टिकोन ठेवून बघा आणि आपल्या विचारांची दिशा योग्य ठेवून यशस्वी, आनंदी जीवनाकडे वाटचाल करा. कारण विचार हेच आपल्या जीवनाची शिल्पकार असतात. तसेच मित्रांनो, नकारात्मक विचार बदलण्यासाठी स्वामी समर्थांच्या संपर्कात जा, स्वामींच्या आचरणात जा, स्वामींची प्रेरणा घ्या, स्वामींचे विचार ऐका. नक्कीच तुमच्यावर याचा चांगला परिणाम होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.